वृद्धाश्रम, ज्ञानकेंद्र आणि वाचनालयाचं आमदार गायकवाडांच्या हस्ते लोकार्पण। आई वडिलांना मुलाने जरी काढलं तरी दुसरा मुलगा त्यांना सांभाळतोय। आमदार गायकवाड आज बुलढाणा येथे वृद्धाश्रम, हॅपी थॉट्स भवन, ज्ञानध्यान केंद्र आणि एंटरटेनमेंट सेंटरसह प्रगती वाचनालयाच्या नूतनीकरण केलेल्या वास्तूचा भव्य लोकार्पण सोहळा आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते पार पडला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर मधुकर पराड हे होते, तर कुणाल गायकवाड, विजय अंभोरे यांच्यासह इतर मान्यवर मंचकावर उपस्थित होते। यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले की तेजज्ञान फाउंडेशन आणि हॅपी थॉट्स या धर्म कार्य करणाऱ्या संस्थेसाठी 2 वर्षांपूर्वी वास्तूची मागणी करण्यात आली होती। आज त्या वास्तूचे लोकार्पण झाले आहे, ज्यामुळे त्या लोकांचा आनंद गगनात मावत नाहीये। अनेक वर्षांपासूनची मागणी असलेले ज्येष्ठ नागरिक भवन आज येथे उभे राहिले आहे। यामुळे निवृत्त कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्र मिळणार आहे, जिथे ते आपला उर्वरित वेळ आनंदात घालवू शकतील। नंतर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने माननीय मधुसूदन कुलकर्णी हे आपलं अगदी 2 मिनिटांमध्ये मनोगत व्यक्त करतील। तेजज्ञान फाउंडेशन, हॅपी थॉट्स हे एक धर्म कार्य करणारी संस्था देशात आणि विदेशात यांचं काम खूप मोठं आहे आणि म्हणून 2 वर्षापूर्वी त्यांनी वास्तूची मागणी केली होती आणि आज वास्तूचा लोकार्पण होताना त्या लोकांचा आनंद गगनात मावत नाही आहे। ज्येष्ठ नागरिक जे आहेत, रिटायर कर्मचारी, त्यांना सुद्धा आज इथं ज्येष्ठ नागरिक भवन आपण उभारलं। अनेक वर्षापासून त्यांची मागणी होती आणि आता त्यांना हे विरंगुळा केंद्र त्यांच्या उर्वरित आयुष्याकरता एक पर्वणी या ठिकाणी राहणार आहे आणि एक चांगलं स्थळ ज्याच्यामध्ये त्यांना आपला वेळ घालवता येईल। आणि खास करून दुसऱ्या माळ्यावरचं जे वृद्धाश्रम आहे, ज्या वडिलांना घराच्या बाहेर काढून दिलं जातं, आईला घराच्या बाहेर काढून दिलं जातं, मुलं त्यांना वागवत नाही, अशा बेसहारा आईवडिलांकरता हे वृद्धाश्रम आज लोकार्पित होत आहे। आणि मला खात्री की या माध्यमातून त्या आईवडिलांना कधीच असं वाटणार नाही की आम्ही आमच्या मुलांनी जरी काढलं असेल तर आमचा दुसरा मुलगा आमदार संजय गायकवाड आम्हाला सांभाळतोय, याचा आनंद निश्चित त्यांना मिळेल।